नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि आताची आणखी एक मोठी बातमी। राहुल गांधी यांचा मोदींच्या निवासस्थानाजवळ 2.5 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आता राहुल गांधी यांनी केलेलं आहे। राहुल गांधींकडून मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 मागण्या ठेवण्यात आल्या। गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी असं राहुल गांधींनी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करा अशा मागण्या राहुल गांधी यांनी केल्या आहेत। पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये चर्चा व्हावी असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय। गृह सचिवांनी चर्चेच्या वेळेला उपस्थित राहावं असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। चलो पीएम हाऊस असं ट्विट काँग्रेसनं केलेलं आहे। काँग्रेसनं हे आवाहन केलंय, राहुल गांधींनी हे आवाहन केलेलं आहे। चलो पीएम हाऊस असं ट्विट राहुल गांधी यांनी केलेलं आहे। याआधीच मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरात राहुल गांधींचा गेल्या 2.5 तासांपासून ठिय्या आहे। तर चलो पीएम हाऊस, जनतेनं इथे यावं असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय। गृहमंत्री अमित शहांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी, पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी, गृह सचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। राहुल गांधींच्या मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे या 5 मागण्या। तर मोदींच्या निवासस्थानाजवळ अद्यापही काँग्रेसचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। गेल्या 2.5 तासांपासून राहुल गांधी, प्रियंका गांधी या ठिकाणी आहेत। प्रियंका गांधी सातत्यानं या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करत आहेत। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्याचबरोबर बीजेपीच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज नंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे। वापस जाओ